मानसिक आरोग्याच्या समस्या कोणालाही होऊ शकतात, मग तो प्रसिद्ध असो वा कितीही संपन्न. मनस्नान 4 मंत्र. मंडळी, ओम फिटनेस मंत्रामध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला हे 4 मंत्र देण्याआधी मी काही उदाहरणं देऊ इच्छितो, जेणेकरून तुम्हाला मनस्नानाचं महत्त्व कळेल. हे 4 मंत्र विज्ञान आधारित आहेत. तत्पूर्वी 3 उदाहरणं, जेणेकरून तुम्हाला ह्याचं गांभीर्य आणि महत्त्व दोन्हीही कळेल. पहिलं उदाहरण आहे कपिल शर्मा. भारतामध्ये हे नाव घराघरात प्रसिद्ध आहे. भारताचा सर्वात लोकप्रिय विनोदी कलाकार म्हणून कपिल शर्मा यांचं नाव सुप्रसिद्ध आहे. पण हेही नैराश्य, मद्याधीनता आणि आत्महत्येच्या विचारांनी संघर्ष करत होते. शेवटी त्यांनी दीर्घकाल विश्रांती घेतली, टी व्हीपासून ब्रेक घेतला आणि वैद्यकीय व वैयक्तिक मदत घेतली. शेवटी आपल्या कारकिर्दीवर व कुटुंबावर नव्याने लक्ष केंद्रित करून अधिक सक्षमपणे परतले. तुम्ही यूट्यूबवरती या संदर्भातील व्हिडिओ आणखीन माहिती मिळवण्याकरता बघू शकता. दुसरं उदाहरण आहे सुप्रसिद्ध सिटकॉम फ्रेंड्समधला चँडलर बिंग. त्याचं खरं नाव आहे मॅथ्यू पेरी. फ्रेंड्स मालिकेत प्रिय कलाकार मॅथ्यू पेरी. फ्रेंड्स सिटकॉममुळे हा कलाकार अधिक सुप्रसिद्ध झाला, अधिक धनसंपन्न झाला, पण आयुष्यभर व्यसन, नैराश्य आणि आरोग्याच्या समस्यांनी झुंज देत होता. मानसिक आरोग्य हे पहिल्यापासून डळमळीत होतं आणि व्यसन आणि इतर गोष्टींमुळे, व्यसन आणि ड्रग्स वगैरे ह्यामुळे त्याचं शारीरिक आरोग्य पण कमकुवत होत गेलं. नाही ते औषधं, नाही ते डॉक्टर भेटू लागले आणि केटामाईनच्या ओव्हरडोसमुळे शेवटी 2023 रोजी त्याचं निधन झालं. आता पुढील उदाहरण आहे मायकेल फिलिप्स. मायकेल फिलिप्स याचं नाव तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. जागतिक सर्वाधिक पदक विजेता, ऑलिम्पियन म्हणून तो सुप्रसिद्ध आहे. पण तोही देखील त्याच्या करिअरच्या पीकमध्ये असताना, त्याच्या करिअरच्या शिखरावर असताना दीर्घकाळ नैराश्य, चिंताग्रस्तता आणि आत्महत्येच्या विचारांनी झुंज देत होता. 2014मध्ये त्यांनी उपचार केंद्रात दाखल होऊन थेरपी घेतली आणि कमकुवतपणा नव्हे तर असुरक्षिततेची कबुली हीच खरी ताकद आहे हे जाणले. आज तो मानसिक आरोग्याच्या जागरूकतेसाठी आवाज उठवत आहे. त्याचे बरेचसे व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता. तर वळूया आपल्या आजच्या विषयाकडे. मनस्नान याचा आधुनिक दृष्टिकोन तुम्हाला देतो. जसं शरीरावर धूळ साचते किंवा शरीरामध्ये विषारी द्रव्य साचतात, आपण मलमूत्र विसर्जन करतो, अगदीच नैसर्गिक. तसंच मनातही ताण, राग, चिंता, अतिविचारांचा पसारा साचतो. ह्याचं विसर्जन आपण करतो का? ह्याचा कधी विचार केला आहे का? अच्छा, मी तुम्हाला अजून एक विचार करायला सांगत नाही आहे, पण एक तुम्ही असं चिंतन करू शकता. चिंतन करू शकता, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की मानसिक स्नान किंवा मनस्नान हे किती महत्त्वाचं आहे. आता मनस्नानामध्ये हे वर मी नमूद केलेले विषारी द्रव्य जाणीवपूर्वक दूर करता येतात. हे करताना स्पष्टता, शांतता आणि सकारात्मकता निर्माण होते. ध्यान, लेखन आणि कृतज्ञता मनाला पोषण देतात. मानसिक शुद्धीकरणाचा विज्ञानाधारित आधार. आधुनिक संशोधन प्राचीन ज्ञानाला सुंदर पाठबळ देतं. तुम्हाला मी आधी सांगितल्याप्रमाणे आधुनिक संशोधन आणि विज्ञानाच्या आधारित हे 4 मंत्र आहेत. खूप सोपे मंत्र आहेत. तुम्ही नक्की ते आजमावून बघा.
आणि कॉमेंट्सद्वारे तुम्हाला जो काही फरक जाणवला आहे तो नक्की कळवा. पहिला मंत्र आहे ध्यान व माइंडफुलनेस. 2014मधील जामा इंटरनल मेडिसिनच्या अभ्यासानुसार माइंडफुलनेस ध्यानाने चिंता, नैराश्य आणि ताण कमी होतो. मेंदूतील भीती केंद्र, ज्याला ॲमेग्डला असं म्हणतात, तो लहान होतो आणि एकाग्रता व नियमन करणारा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, तुमचं कपाळ, हे मजबूत होत जाते. दुसरा मंत्र आहे जर्नलिंग, अभिव्यक्त लेखन. मानसशास्त्रज्ञ जेम्स पेनेबेकर यांच्या संशोधनानुसार भावनांबद्दल लिहिल्याने ताण कमी होतो आणि आरोग्य सुधारतं. हे जणू मानसिक पसारा कागदावर धुवून टाकण्यासारखं आहे. नक्की ट्राय करा. तिसरा मंत्र श्वसन व मंत्रोच्चार. 2011मधील इंटरनॅशनल जर्नल ऑफ योगाच्या अभ्यासानुसार ओम जपाने पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम सक्रिय होते, हृदयगती कमी होते आणि शांतता निर्माण होते. मंत्रोच्चार म्हणजे मनाचं स्पंदनात्मक शुद्धीकरण. हे दीर्घ श्वसनासकट करायचं आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. ओमचा उच्चार अ, उ आणि म. चौथा मंत्र आहे कृतज्ञता साधना. 2003मधील पर्सनॅलिटी अँड इंडिव्हिज्युअल डिफरन्सेसच्या अभ्यासानुसार कृतज्ञता लेखनाने आशावाद, झोप आणि आनंद वाढतो. ह्या तिन्ही गोष्टी प्रचंड महत्त्वाच्या आहेत. ह्याकरता एक वेगळा व्हिडिओ बनवीन मी, पण आत्ता एवढंच लक्षात घ्या की कृतज्ञता, ग्रॅटिट्यूडमध्ये खूप ताकद आहे. त्याने तुमचा आशावाद, त्याने तुमची झोप आणि तुमचा आनंद वाढेल. हे नक्की आजमावून बघा. आता मानसिक अभ्यंग स्नानविधी. मनाचं स्नान करण्याची सोपी पद्धत. मनासाठी तेल म्हणजे चिंतन, ध्यान. 5 मिनटं मागील वर्षातील आनंद व संघर्ष यांचा विचार करा. मी वर्ष का म्हणतो आहे? कारण आपण प्रत्येक दिवसाकडे फार सखोलतेने आणि फार डिटेलमध्ये बघायला गेलं तर आपल्याला ताण जो कमी करायचा आहे तो वाढेल. म्हणून वर्षामध्ये बघा. वर्षामध्ये तुम्हाला लक्षात येईल की खूप चांगल्या, एखाद दुसऱ्या वाईट गोष्टी झालेल्या आहेत, पण आपण जर बारीक आणि एक दिवसामध्ये बघायला गेलो तर आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणून वर्षातील आनंद आणि संघर्ष यांचा विचार करा असं सांगतो. दुसरा मंत्र जो आहे तो मनस्नानासाठी उठणं आहे, जे आहे लेखन, जर्नलिंग. नकारात्मक विचार किंवा राग कागदावर लिहून तो कागद सोडून द्या, पाण्यामध्ये सोडून द्या. पण लोक त्याला आग लावतात किंवा काय, असं करू नका. ते हानिकारक आहे तुमच्या स्वतःकरिता पण, पर्यावरणाकरिता पण. ते नका करू, पाण्यामध्ये सोडून द्या. त्याच्यानंतर मनस्नानासाठी जे ॲक्च्युअल स्नान आहे ते आहे जप, आणि ते आहे ब्रिथिंगमार्फत केलेला जप. शांत बसा, ओमचा जप करा, खोल श्वास घ्या, प्रचंड छान वाटेल. मनस्नानासाठी सुगंध आहे कृतज्ञता. मगाशी सांगितल्याप्रमाणे 3 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात. नववर्षात, ह्या मराठी नवीन वर्षात सकारात्मकता अभिमंत्रित करा. फ्री काउन्सिलिंग, मोफत समुपदेशनासाठी संपर्क तपशील खालीलप्रमाणे आहे. तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क साधून गायडन्स घेऊ शकता. हे पूर्णपणे मोफत आहे. भारत सरकारद्वारा टेलिमानस हा एक उपक्रम राबवला जात आहे. मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर मार्फत हा उपक्रम पूर्ण भारतभरात राबवला जातो आहे. तर तुम्ही ह्या नंबरना कॉन्टॅक्ट करून संपर्क साधू शकता आणि याचा नक्की लाभ घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ आणि हे प्रेझेंटेशन आवडलं असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला आणि ब्लॉगला नक्की भेट द्या. सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा.
आणि जर तुम्हाला ही PPT हवी असेल तर ओम फिटनेस मंत्र अशी कॉमेंट करा. तुम्हाला ही PPT मी ईमेलमार्फत पाठवून देईन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.